आधी संपदा आणि आता ही मालेगावची छोटी चिमुरडी. महाराष्ट्रामध्ये रोज कुठे ना कुठे एक अत्याचार व्हायला लागला. या चिमुरडीनं छोटे कपडे घातले होते का रात्री 12ला ती आली किंवा कुठे बाहेर तिनं ना छोटे कपडे घातले, ना कुठे बाहेर गेली, ना रात्री. अवघ्या 3 वर्षाची मुलगी आपल्या अंगणामध्ये खेळत होती. तिला ह्या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती. इतकी छोटी मुलगी होती. आज महाराष्ट्रामध्ये कितीही मानसिकता प्रत्येकाची बिघडलेली आहे. आपण आपल्या मुलीवर बंधन टाकतो. रात्री फिरायला जाऊ नको, छोटे कपडे घालू नको, मित्रासोबत जाऊ नको, पार्टी करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहू नको, लवकर येत जा. पण आपण हे मुलीवर बंधन लाभल्यापेक्षा हे आपल्या मुलावर का आपण लाभत नाही? आपल्या मुलांना आपण का समजून सांगत नाही? ती पण कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बायको आहे. मग आपण हे का सांगत नाही? आपल्या मुलींवर आपण जेवढे बंधन लाभतो ना, तेवढे आपल्या मुलावर बंधन लाभतो. आज दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे की ज्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी म्हणून आपण ओळखत होतो, एक काळ होता माझ्या राजाच्या काळात काय प्रजा आनंदानं नांदत होती. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिथं जाऊन माय म्हणाला राजा तो शिलवान. विचार करा, हे आपली जी भूमी आहे ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. परक्या मातेला सुद्धा आपण माते समान मानतो. ही आपल्या राजाची शिकवण आहे. आणि आपल्या या भूमीत असं वाईट कृत्य घडावं खरंच खूप वेदनादायक आहे. आज त्याच महाराष्ट्रामध्ये रोज महिलांवर मुलींवर अत्याचार होतो. हे कधी थांबणार आहे? आणि आपण मेणबत्त्या पेटवतो, मोर्चे काढतो, कोर्टाबाहेर हे करतो, यानं काहीही होणार नाही. त्या नराधमानं ज्या मुलीसोबत असं कृत्य केलं ना, त्याच्यासोबत सुद्धा तसंच कृत्य करावं लागेल, तेव्हा कुठं त्या मुलीला न्याय मिळेल. अहो, आपल्याला साधा काटा मोडला तर किती वेदना होतात. तिला तर दगडानं ठेचून मारलं त्यांनी. किती वेदना झाल्या असेल त्या बाळाला. आपण त्याची एक कल्पना करा. त्याला सुद्धा तसंच मारलं पाहिजे भर चौकात. चला, रामकृष्ण हरी. भेटूया उद्या परत नवीन ह्याच विषयावर. तोपर्यंत राम राम. आणि तुम्ही माझ्या मराठी बाबा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. चला, धन्यवाद. मी तुमचा रान माणूस अनिल सानप.